राज्यात सोयाबीन उत्पादकांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। हमीभाव आणि बाजारभाव यातील तफावत भरून काढण्यासाठी भावांतर योजना लागू केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे। नांदेडमधल्या भोकर मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते आज बोलत होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल अपप्रचार करणाऱ्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला। ही योजना बंद करण्यासाठी विरोधकांनी अनेक प्रयत्न केले, त्याचबरोबर त्यांच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प थांबवले। त्यामुळे विकासाला खीळ बसवणाऱ्या महाविकास आघाडीला निवडून न देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नांदेड उत्तर मतदारसंघाचे उमेदवार बालाजी कल्याणपूरकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली। महाविकास आघाडीनं विकास कामांसाठी निधी दिली नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। मराठवाडा वॉटर ग्रीन फील्ड प्रकल्प, विविध सिंचन योजना बंद करून विकासाला खीळ बसवण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं। मात्र महायुती सरकारनं हे प्रकल्प पुनरुज्जीवित करून त्यांना गती दिल्याचं ते म्हणाले। जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा महायुतीचा प्रयत्न राहील असं आश्वासनही त्यांनी दिलं। सांगोला विधानसभा मतदारसंघात शहाजी बापू पाटील यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेलाही मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं। सांगोला जिल्ह्याला पाणी टंचाई मुक्त करण्याचं काम शहाजी बापूंनी केवळ 2 वर्षात पूर्ण केलं। महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकही पैसा या मतदारसंघाला मिळाला नाही, मात्र आम्ही 5,500 कोटी रुपयांची कामं इथे मंजूर केली असं एकनाथ शिंदे म्हणाले। इथे मंजूर झालेल्या टेंभू सिंचन योजनेमुळे दुष्काळी भागाला मोठा लाभ होईल असं सांगत शहाजी बापू पाटील यांना पुन्हा निवडून देण्याचं आवाहनही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं।